हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघतो एक्सरसाइज 2.4 मधला क्वेश्चन नंबर 10. इथं आपल्याला 30 या नंबरला 2 पार्ट्समध्ये डिवाईड करायचं आहे, सच दॅट ते जे 2 नंबर्स तुम्ही घेताय ज्यांच्यामध्ये तुम्ही 30ला डिवाईड करताय त्यांचा प्रॉडक्ट मॅक्सिमम आला पाहिजे. बरोबर. तर आता इथं डिवाईड म्हणजे मुलं शक्यतो अर्थ असा घेतात की यू हॅव टू डिवाईड 30. ओके, म्हणजे 30ला डिवाईड करायचं आहे, सो डिव्हिजन असं मिनिंग घेतात. पण ॲक्च्युली तर डिव्हिजन नाही आहे, तर 30चे 2 पार्ट्स पाडायचे आहेत आपल्याला. ॲडिशनमध्ये त्याला 2 नंबर्सच्या ॲडिशनमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. तर दिस इज वॉट गिवन इन द सम. सो 30 इज इक्वल टू, सर आपण अज्युम केलं की 30 इज इक्वल टू एक्स प्लस वाय, असं 2 नंबर्सच्या पार्टिशनमध्ये जर आपण 30ला लिहिलं तर याचा अर्थ काय होतो, वाय इज इक्वल टू 30 मायनस एक्स. हा एक्स लेफ्टला शिफ्ट केला. ठीक आहे. आता तुम्हाला काय हवं आहे, तर तुम्हाला तो जो प्रॉडक्ट आहे एक्स आणि वायचा तो मॅक्सिमम हवा आहे. बरोबर. म्हणजे तुमचं टार्गेट काय आहे, तर प्रॉडक्ट हे जे फंक्शन आहे कॅपिटल पी, प्रॉडक्ट ऑफ दीज टू दॅट इज एक्स इंटू वाय, हा प्रॉडक्ट तुम्हाला मॅक्सिमम हवा आहे. बरोबर. अशा व्हॅल्यूज तुम्हाला एक्स आणि वायच्या हव्या आहेत. आता हा प्रॉडक्ट जो फंक्शन आहे ना, याच्यामध्ये आता 2 व्हेरिएबल्स दिसत आहेत. मग गोंधळून नाही जायचं. 2 व्हेरिएबल्स आहेत, पण त्यातला एक जो आहे म्हणजे वाय, तो आपण ऑलरेडी एक्सप्रेस केलेला आहे इन टर्म्स ऑफ एक्स. म्हणजे इथं आपण काय करू शकतो, तर एक्स मल्टिप्लाइड बाय वायच्या ऐवजी काय टाका, 30 मायनस एक्स. मग आता तुमच्या लक्षात येईल की प्रॉडक्ट इज ॲक्च्युली फंक्शन ऑफ एक्स ओनली. म्हणजे प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट फक्त एक्सचंच फंक्शन आहे. म्हणजे यू कॅन राईट दॅट पी ॲज पी ऑफ एक्स ओनली. मग आता हे कशामध्ये कन्वर्ट झालं, तर सिंगल व्हेरिएबल फंक्शन झालं. आणि सिंगल व्हेरिएबल असेल तर आपण आत्ताच बघितलं की मॅक्सिमम कसा फाइंड आउट करायचा किंवा मिनिमम कसा फाइंड आउट करायचा अशा फंक्शनचा. त्यासाठी आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरतो. त्यासाठी आधी आपण स्टेशनरी पॉईंट्स काढतो. ठीक आहे. तर हा प्रॉडक्ट फंक्शन जो आहे याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायला लागेल आधी, म्हणजे पी डॅश ऑफ एक्स. ओके. सो प्रॉडक्ट फंक्शन काय आहे तुमचं, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इंटू 30 मायनस एक्स. मग त्याला थोडंसं आपण एक्सपांड करूयात. या एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 30x मायनस एक्स स्क्वेअर हे तुमचं फंक्शन आहे. बरोबर. तर आता स्टेशनरी पॉईंट्स मिळवण्यासाठी आपण काय करतो, तर आपण डेरिव्हेटिव्ह घेतो आणि ते 0ला इक्वेट करतो. मग डेरिव्हेटिव्ह काय येईल, पी डॅश ऑफ एक्स ते असेल 30 मायनस 2x. ठीक आहे. आता हे 30 मायनस 2x जर तुम्ही 0ला इक्वेट केलं तर तुम्हाला एक इक्वेशन मिळतं. आणि हे इक्वेशन सॉल्व्ह केलं की तुम्हाला मिळतात स्टेशनरी पॉईंट्स. ओके. सो विच इम्प्लाइज दॅट 2x is equal to 30 and hence x is equal to 30 divided by 2 म्हणजे 15. ठीक आहे. तर तुम्हाला एक्सची एक व्हॅल्यू मिळाली 15. सो x is equal to 15 इज द ओनली स्टेशनरी पॉईंट वी हॅव. सो याच्यातला एकच स्टेशनरी पॉईंट आपल्याला मिळाला आणि तो म्हणजे x is equal to 15. ठीक आहे. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते, एकदा स्टेशनरी पॉईंट तुम्हाला मिळाला की त्या स्टेशनरी पॉईंटला डबल डेरिव्हेटिव्ह इव्हॅल्युएट करा आणि त्याचं साईन चेक करा. ओके. तर आपण तेच करणार आहे आता. सो तुमचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आहे, पी डॅश इज इक्वल टू 30 मायनस 2x. मग त्याचं डबल डेरिव्हेटिव्ह काय येणार, 30 इज कॉन्स्टंट, त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि मायनस 2xचं डेरिव्हेटिव्ह -2. म्हणजे हा कॉन्स्टंट मिळाला सेकंड डेरिव्हेटिव्ह आणि तो कॉन्स्टंटली काय आहे, -2. याचा अर्थ असा होतो की एक्सच्या ठिकाणी तुम्ही काही जरी टाकलं तरी डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ही ऑलवेज -2 राहणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही एक्सची व्हॅल्यू काहीही घ्या त्याच्यावरती तुमचं डबल डेरिव्हेटिव्ह डिपेंड करत नाही. मग आता तुमचं स्टेशनरी पॉईंट काय आहे, तर तो 15. मग जर तुम्ही 15 टाकली तरी पण ती व्हॅल्यू तीच राहणार आहे जी आहे ती. बरोबर. डबल डेरिव्हेटिव्हची विच इज स्ट्रिक्टली लेस दॅन 0. बरोबर. म्हणजे पी हॅज मॅक्सिमम व्हॅल्यू. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते, तर जर तुमचं डबल डेरिव्हेटिव्ह इव्हॅल्युएटेड ॲट पॉईंट ए विच इज स्टेशनरी पॉईंट इज लेस दॅन 0 देन फंक्शन हॅज मॅक्सिमम व्हॅल्यू ॲट दॅट स्टेशनरी पॉईंट. मग इथं पी हॅज मॅक्सिमम व्हॅल्यू ॲट एक्स इज इक्वल टू 15. आणि मग तो प्रॉडक्ट काय असेल तुमचा, तो प्रॉडक्ट पी ॲट 15 इज इक्वल टू एक्स इज 15 आणि 30 मायनस 15. सो परत तो 15. सो 15 इंटू 15 इज इक्वल टू
225. It is the maximum product of the numbers in the partition of 30. Okay. So 30 is partitioned as 15 plus 15. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जे 12वीचा अभ्यास करत आहेत त्यांना शेअर करा. थँक्यू.